सर्वांना माझा जय ज्योती, जय सावित्री. 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त मी सौ माधुरी धनोकाल, सावित्री शक्तीपीठ, अकोला, महाराष्ट्र. महात्मा ज्योतिराव फुले यांनी रचलेले अखंड यामधील पहिला श्लोक मी आपल्यासमोर सादर करीत आहे. जिच्यापासून जन्म घ्यावा तिचाच का तो मान कमी, अज्ञानाच्या बेड्या तोड, शिक्षणाने वाढील स्वाभिमान ही हमी. समतेच्या नव्या वाटेवर नव उजेड फुलू दे, स्त्री शक्ती जागी झाली की समाजही उन्नत होऊ दे. अखंड स्त्रीपासून उपजुनिया त्यांची जातीच निंदशील जरी, उपटावे कान तुझे त्व माते नेची व्यर्थ इतर करी. पोटी बाळ गणू जन्म त्यास दिला, पाजेला पोशिला माऊलीने. भावार्थ, या खंडामध्ये महात्मा फुले समाजातील स्त्रीविषयीची चुकीची मानसिकता कठोर शब्दात उघड करत आहेत. ते सांगतात की ज्या स्त्रीच्या गर्भातून पुरुष जन्मतो, तिच्याच काळजीने वाढतो आणि तिच्या प्रेमाने जगतो, तोच जर मोठा होऊन स्त्री जातीचा अपमान करीत असेल तर त्याहून लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही. त्यामुळे असा पुरुष इतरांनी नाही तर त्यांच्या स्वतःच्या आईनेच धडा शिकवावा, हा संदेश फुले या ओवीतून देत आहेत. हजारो वर्षापासून पुरुषप्रधान भारतीय समाजाने स्त्रीला दुय्यम स्थान दिले. तिला घर, चूल, मूल या चक्रात अडकवले. सर्वात मोठा अन्याय म्हणजे तिला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. कारण शिक्षण स्त्री विचार करेल, प्रश्न विचारेल, हक्क मागेल आणि अन्याय मोडून काढेल याची भीती त्यावेळच्या समाजाला होती. परंतु महात्मा फुले सांगतात की आता परिस्थिती बदलायला हवी. स्त्रियांनी पुढे येऊन शिक्षण घ्यावे, स्वतःची किंमत ओळखावी आणि स्वतःचा आवाज बुलंद करावा. त्याचप्रमाणे समाजानेही तिच्या शिक्षणाला विरोध न करता तिला साथ दिली पाहिजे. कारण स्त्री प्रगत झाली तर पूर्ण कुटुंब, समाज आणि राष्ट्र प्रगतीच्या मार्गावर जाते. निष्कर्ष, स्त्री दुर्बल नाही, तिला फक्त संधी हवी. तिला शिक्षण द्या, ती स्वतः, समाज आणि भावी पिढी बदलून दाखवेल. धन्यवाद.